शिंदेंनी दसरा मेळावा अहमदाबाद किंवा सुरतला घ्यावा. शिंदेंनी मेळाव्याला अमित शहा आणि जय शहांना बोलवावं असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मुंबईत दसरा मेळावा हा ठाकरेंचाच, बाकी बोगस असा हल्लाबोल यावेळी राऊत यांनी केला. शिंदेंनी दसरा मेळावा घ्यायचा असेल तर अहमदाबाद आणि सुरतला घ्यावा. शिंदेंनी मेळाव्याला अमित शहा आणि जय शहांना बोलवावं असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला. शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं. ते कुठेही सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे, बाकी सगळं बोगस आहे बरं का, बाकी सगळं बोगस आहे, ते सडकधान्य आहे बाकी सगळं. ते आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे. आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना, मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचं बाकी आहे. उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नुमानीला बोलवलं पाहिजे. उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे आणि उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत आणि हिरवी पिल्लावळ माजवण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उभाटा गट यांच्याकडनं केला जातोय.